प्राजय गावडेजी, सुमित हाय परफॉर्मन्स डायरेक्टर, आमचे डेप्टी डायरेक्टर, इथे उपस्थित सगळे स्कूल्सचे टीचर्स, फॅकल्टी मेंबर्स आणि सगळे आमचे स्टुडंट्स, किड्स, NCC कॅडेट्स, गुड मॉर्निंग, नमस्कार सगळ्यांना. आज आपण हर घर तिरंगाची रॅली इथून ऑर्गनाईज करतोय स्पोर्ट्स डिपार्टमेंटच्या थ्रू आणि सगळे स्कूल्स आणि आमचे कॅडेट्स इथं पार्टिसिपेट करत आहे. तर सगळ्यात आधी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा, कारण उद्या आपण 15 ऑगस्ट सेलिब्रेट करणार आहे, भारत स्वातंत्र्य दिन सेलिब्रेट करणार आहे. आणि ही हर घर तिरंगाची मोहीम जी आहे 2022पासून गव्हर्नमेंटने सुरू केलेली होती. तेव्हा आपल्याला आझादीचे 75 इयर्स कंप्लीट झालेले होते आणि 75 इयर्सपासून आझादी का अमृत महोत्सव आपण सेलिब्रेट करतोय पूर्ण देशामध्ये. आझादी का अमृत महोत्सवच्या मार्फत आपण 2047पर्यंत एक विकसित राष्ट्र बनण्याचं स्वप्न बघितलेलं आहे आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांना सोबत मिळून काम करायचं आहे. आणि त्यामध्ये आमचे जे यूथ आहे, आमचे जे स्टुडंट्स आहेत, त्यांचं सगळ्यात मोठी भूमिका असणार आहे. आणि आज आपण सगळे एवढ्या मोठ्या नंबरमध्ये इथे सहभागी होत आहे, त्यासाठी सगळ्यांचा मी आभार व्यक्त करतो. आणि तिरंगा रॅली फक्त फ्लॅग्स घेऊन हातामध्ये रॅली काढायला किंवा एन्जॉय करायला नाही आहे. तिरंगाचा आपला खूप मोठा संदेश आपल्याला भेटतो, कारण स्वातंत्र्य संग्रामाच्या वेळेस एक फ्लॅगच होता ज्याच्याखाली आपण सगळे सोबत मिळून, आपले स्वातंत्र्य सेनानी सोबत मिळून जे आहे लढत होते आणि त्यामुळेच आपल्याला स्वातंत्र्य मिळू शकलं. गांधीजी असो, सुभाषचंद्र बोस असो किंवा सगळे फ्रीडम फायटर्स जे आपले सगळे होते, त्यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे. आणि त्यांना आठवण करण्यासाठी, त्यांच्या त्यागाला, त्यांच्या परिश्रमाला आठवण करण्यासाठी आपण हे सगळं सेलिब्रेट करतो आहे. आपल्या देशाचे प्रधानमंत्री ऑनरेबल नरेंद्र मोदीजी, आपले चीफ मिनिस्टर प्रमोद सावंत सर, हे सगळे जे आहे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे सगळ्या गोष्टी ऑर्गनाईज करतो आहे. आणि आज आपण सगळे एवढ्या मोठ्या नंबरनी इथे उपस्थित आहेत आणि सोबतच जे आहे ही रॅली ऑर्गनाईज करणार आहे. मला वाटतं की आपल्या स्टुडंट्सला ही सगळ्या गोष्टी लक्षात असायला पाहिजे, कारण जसं वेळ जातो आपला तसं आपण विसरत जातो गोष्टी. पण स्वातंत्र्य संग्राम, आपल्याला कसं स्वातंत्र्य मिळालं, किती लोकांनी त्यासाठी बलिदान दिले, हे सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असायला पाहिजे. आणि त्यांच्या परिश्रमासाठी आणि त्यांना आठवण करण्यासाठी, त्यांच्या बलिदानाला आठवण करण्यासाठी आपण सगळ्यांनी जे आहे काम केलं पाहिजे. आणि सोबतच जे आहे आपण स्वतःसुद्धा देशासाठी काय करू शकतो. एक खूप फेमस वाक्य आहे की अमेरिकन प्रेसिडेंटने दिले होते, आस्क नॉट व्हॉट द कंट्री हॅज डन फॉर यू, बट आस्क व्हॉट यू हॅव डन फॉर युअर कंट्री. So ultimately we all are Indians and we all have to work together, work hard and ensure that our country reaches the